सर ये विराट कोहली वाला बोला जरूरी था क्या कुछ? उसका शॉट अलग था, इसका शॉट अलग था। बहुत ही आस होती है हमें विराट कोहली से, जिस तरह के प्लेयर है वो, जिस तरह के गुड हार्टेड पर्सन है वो। नेक्स्ट बॉल चिराग संभाल के खेलना चाहते थे, लेकिन बॉल गुड लाइन से राइज होते हुए सीधा कीपर के दस्तानों में। कितना बोलो? लास्ट बॉल, लंबी 7-8 बॉल डाल चुके हैं अभी तक। 5 बॉल। लास्ट बॉल चिराग 5 बॉल। एक नो बॉल, 2 वाइड। घुमाना चाहते थे, स्टेडियम के बाहर फेंकना चाहते थे, लेकिन बैट और बॉल का कोई कनेक्शन नहीं। बॉल सीधा कीपर के हाथों में। अंत भला तो सब भला। शुरुआत हुई थी नो बॉल से, वाइड बॉल से, चौके से, लेकिन उन्होंने अच्छा कंट्रोल किया अपने ओवर को और 1 ओवर 7 रन। नो बॉल डालने के बाद, वाइड बॉल डालने के बाद, 4 खाने के बाद भी चिराग ने दिए 7 रन। अच्छी ओवर कहना चाहूंगा। दांडेकर, टीम दांडेकर आराम से रे वाह। बाहेरच होता ना, ट्रॅम लाईनचा बाहेर होता बॉल. मग हा शफल झाला ना तो. एक लाईन दुसरी लाईन पण वाईड पकडतात ना, दुसरी लाईन पकडतात. जर सफल झाला, राईटीला सफल झाला, मग ट्रॅम लाईन तो रिव्हर्स झाला ना. रिव्हर्स झाला तर पहिलीच लाईन वाईड असेल. हा बरोबर. मग रिव्हर्स तर हा मग पहिला बॉलर 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 मासूम सर. नाम मासूम है लेकिन चेहरे पे कोई मासूमियत नहीं. बॉल बहुत ही अच्छा, बॉल बहुत ही अच्छा कनेक्शन और बॉल सीधा बाहर. कोई भी मासूमियत ना दिखाते हुए बल्लेबाज ने सीधा पहला ही बॉल ग्राउंड के बाहर फेंक दिया. नाम है इनका अवतार, ये अपना अवतार दिखाते हुए कि क्यों मेरा नाम अवतार है. 1 ओवर 1 बॉल 13 रन. बहुत ही अच्छा कनेक्शन. लोअर फुल टॉस, बाहर बाहर से बॉल पकड़ा है, बाहर से बॉल पकड़ा है. अंपायर 104. बाहर 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 से बॉल पकड़ा है. तुम्ही बाहेर, अरे सर तुम्ही बाहेर होते, आम्ही बघितलं ना सर, बाहेर होते सर. चौका आहे, चौका 4 आहे, 4 आहे सर, 4. कैमरा चालू है सर, कोई टेंशन वाली बात नहीं है. कैमरा चालू है, यूट्यूब लाइव सेशन चल रहा है. संस्कृति प्रेजेंट, संस्कृति एंड प्रेजेंट्स टीचर प्रीमियर लीग. 1-6 1-4 मासूम सर को फुल टॉस बॉल था, मारना चाहते थे बहुत जोर से, कनेक्शन हुआ नहीं. फुल टॉस बॉल, शायद उनके चेहरे पे बॉल लगी है. सर अगर किसी तरह की परेशानी होगी तो सर प्लीज कमेंट्री बॉक्स में संपर्क करें. अंपायर प्लीज चेक. उनके चेहरे पे गेंद लगी. अगली गेंद, चौथी गेंद लेते हुए अपने ओवर की. छोटा सा रन अप और बहुत ही अच्छा गेंद, बहुत ही अच्छा गेंद. कनेक्शन नहीं कर पाए बैट्समैन और बैट का इनर एज लेते हुए 1 रन. 4 बॉल 18 रन. पहले 6 और फिर 4 खाने के बाद अच्छा कमबैक करते हुए यहां पे मासूम सर. नेक्स्ट बॉल, बहुत ही अच्छा बॉल और बॉल बाउंड्री के बाहर. षटकार, बहुत ही अच्छा कनेक्शन, बहुत ही अच्छा शॉट. ये एहसास दिलाते हुए कि हम एमआईडीसी में रहते हैं, हम एमआईडीसी में रह रहे हैं. काला काला धुआं.
लास्ट बॉल, नाइस बॉल। 6 खाने के बाद बताया कि मैं भी बॉलर हूं, ब्लॉक किया बॉल को, कुछ नहीं कर पाए बैट्समैन। ओवर चेंज। सेंट मैरी ने इलेक्ट किया था बैट का लेना, अपोनेंट ने दिया सेंट मैरी ऊपर है ना, इलेक्टेड टू बैट और इलेक्टेड का टारगेट है तो बैट चेस किया था, चेस कर लिया ना। हां तो कौन जीता थे? सेंट मैरी ने 21 मारा था, उसके बाद बैट चेस कर दिया। आश्रम कौन? आश्रम था, आश्रम नहीं नंदूर नंदूर। अगला ओवर, अजून एक नेक्स्ट बॉलरचं नाव सर, बॉलरचं नाव काय? विराज विराज नाही नाही गणेश गणेश ना हां विराज और त्याच्यानंतर विराज बॉलर्स ने मध्ये विराज हां स्वप्नील स्वप्निल सर। टैप्स में इनका बहुत नाम है, टैप्स ग्राउंड पे प्रैक्टिस करते हैं ये, बाहर के टूर्नामेंट्स, ओपन टूर्नामेंट्स खेलते हैं स्वप्निल सर। एक कमाल के ऑलराउंडर है स्वप्निल। बहुत ही अच्छा गेम दिखाते हुए कि मैं क्यों ओपन का बॉलर हूं, पहला ही बॉल ब्लॉक करते हुए। Next match, Credo versus Boser Education. Captains are requested to come near the dice. स्वप्निल अपना अगला बॉल, अगेन ब्लॉक। स्वप्निल दिखाते हुए कि मैं क्यों स्वप्निल हूं, रेगुलर प्रैक्टिस बॉलर, 2 बॉल 2 ब्लॉक, कोई ऑप्शन नहीं बल्लेबाज के पास ब्लॉक करने के अलावा, बॉल को रोकने के अलावा। थर्ड बॉल, अगर इस गेंद पे MS धोनी होते वो भी टप्पा बहुत ही अच्छा, लेकिन लाइन थोड़ी सी खराब। कंटिन्यूस ट्राई कर रहे हैं ब्लॉक डालने का, क्योंकि इसके अलावा और ऑप्शन नहीं होता है बॉलर के पास आज के डेट में, किसी भी तरह से मारते हैं बैट्समैन। गुडलैंड ट्राई करना चाहते थे, उनको पता है कि बॉलर एक्सपेक्ट कर रहा हो, बैट्समैन एक्सपेक्ट कर रहा होगा कि ब्लॉक आएगा, और बहुत ही चतुराई से बॉल डाला उन्होंने, स्लो कट किया बॉल को। तीसरा ओवर रनिंग में रन्स हो चुके हैं उनके 30 रन। बैट के नीचे दिया, कितने भी बड़े बॉलर हो, लेकिन एक ना एक बॉल तो आपका खराब गिरेगा ही। बैट्समैन उसी क्षण का, उसी टाइम का वेट कर रहा होता है कि कब बैट के नीचे बॉल मिले और मैं बॉल बाहर फेंकूं। बहुत ही अच्छी क्रिकेट खेलते हुए यहां पे, अगर बॉल ब्लॉक है तो स्टॉप करके सिंगल या डबल चलाए, और बॉल बैट के नीचे है तो उसे बाहर का रास्ता दिखाया जाए। नेक्स्ट बॉल, स्वप्निल स्ट्राइक चेंज करते हुए स्लो बॉल डाला, और यहां पे बॉल 30 यार्ड पे गिरते हुए फील्डर ने फील्ड लास्ट बॉल ऑफ द ओवर, स्वप्निल स्ट्राइक, बॉलिंग एंड चेंज करते हुए क्या कमाल करते हैं, रन अप से चूके। फिर से एक बार अपने बॉलिंग मार्क पे स्वप्निल, बहुत ही अच्छा बॉल पिक किया बैट्समैन ने, ग्लांस करते हुए सीधा फील्डर के हाथ में, 1 रन। बहुत ही अच्छी बॉलिंग, कवर किया अपने ओवर को। 3 ओवर की समाप्ति के बाद 38, 3 ओवर 38। It's a request to Boiser Education and Credo अपने कैप्टन्स को भेजो
क्रेडो क्रेडो और एज्युकेशन. ते नंतर खेळू. फायनल काय फायनल आहे ना सर. बॉलर ने बॉलर थांबा ना आरामात खेळू. क्रेडो वर्ल्ड स्कूल. Captain, please. It's a request. Captain of Credo and Bolser Education. Come near dice. Please speed up please. दांडेकर और बहुत सारे मैचेस खेलने हैं. इसके आगे के होने वाले मैचेस 3 ओवर के खेले जाएंगे. पहला ओवर पावर प्ले, 2 ओवर विदाउट रिस्ट्रिक्शन. लास्ट ओवर लेके आए हैं बॉलर निखिल सर. बॉलर है निखिल. एक निखिल कमेंट्री में, एक निखिल बॉलिंग मार्क पे. बहुत ही अच्छा बॉल, बहुत ही अच्छा बॉल. घुमा रहे हैं बॉल को. लेफ्ट आर्म बॉलर है. नेचुरल टर्न मिलता है लेफ्ट आर्म बॉलर लोगों को. बहुत ही अच्छा एडवांटेज. देखते हैं क्या करते हैं बैट्समैन. लो फुल टॉस बनाते हुए लेग में मारा. बहुत ही अच्छी फील्डिंग. रिले फील्डिंग करते हुए बॉल सीधा कीपर के हाथों में. बहुत ही अच्छा थ्रो. टॉस घेऊन हा. लेडीज टीम एक छोटा सा 15 मिनट लगते. इसके बाद होने वाला मैच लेडीज फाइनल मैच खेला जाएगा 3 ओवर का. लेडीज के क्रेडो टॉस बाहर से खींचा और बाउंड्री लाइन के बाहर. बहुत ही अच्छा कनेक्शन. लपेटा जिसको कहते हैं. ऑफ स्टंप के बाहर का बॉल काउ कॉर्नर के ऊपर से मारते हुए गगनचुंबी षटकार. फाइनल मैच होने वाला है यहां पे लेडीज के बीच में. वुमेन्स क्रिकेट बिटवीन दीप एजुकेशन एंड क्रेडो वर्ल्ड स्कूल. फाइनल का टॉस. इस बीच एक और सीधा स्टेडियम में मारते हुए षटकार 6. बहुत ही अच्छा शॉट पिक करते हुए दीप एजुकेशन ने फाइनल का टॉस जीता है और फील्डिंग का निर्णय किया है. यूट्यूब लाइव दिखाएंगे वुमेन्स लेडीज मैच. एक और लो फुल टॉस बना के इसको भी बाहर फेंक दिया है. 3 बॉल 3 6. अवतार मैच बॉल. 3 कोणाची आता पुढची सगळे आता 3 मॅच करावं लागेल. आता फायनलला जर बघू. फायनल जर आपल्याकडे मस्त चांगला टाइम राहिला तर आपण 4 ओव्हर खेळू फायनलला. आता सध्या 3 ओव्हर खेळू. लास्ट बॉल अगदी ओव्हर 59 रन. लास्ट बॉल 59 रन्स हो चुके हैं. 59 रन्स हाईएस्ट स्कोर ऑफ द टूर्नामेंट. 59 रन्स. अवतार 3 छक्का लगातार. 3 6 मार चुके हैं अवतार. और ये चौथा भी जाएगा क्या. ट्राई कर रहे हैं, बहुत ट्राई कर रहे हैं, बहुत कोशिश की. पर खुद भाग के 30 यार्ड पे पहुंचे लेकिन तब तक 2 रन ले चुके हैं. तीसरे रन की कोशिश लेकिन नाकामयाब. और यहाँ पे एक बैटिंग साइड के लिए एक अच्छा ओवर यहाँ पे समाप्त होता हुआ. 61 रन मारा है. हाईएस्ट रन मारा है दांडेकर कॉलेज को. मॅच कैसे आहे यूट्यूबवरती आहे. अन्याय डिजिटल
लिंक आहे आपल्याकडे ना, ग्रुपमध्ये लिंक आहे. तुमच्या कोण टीचर असेल ना तर त्यांना सांगा ना. एक मिनिट मॅडम बोलतो. हॅलो 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 हॅलो, आवाज येत नाही, कट करा. तुम्ही तुम्ही कुठल्या कॉलेज आहे तुम्ही? माझी मिसेस दांडेकर. दांडेकर कॉलेज आहे. त्या दांडेकरचे जे हे आहेत ना, टीम आहेत ना, त्यांना सांगा ना ती लिंक त्यांच्या ग्रुपमध्ये आहे, ते तुम्हाला देतील. हां, डी वाय पाटील सरांना सांगा. इकडचे आपण संस्कृती ऑर्गनायझर अधिकारी. मॅडम माझी मिसेसचा कबड्डी पंचायत हो का? माझा मुलगा पण शाळेत हाँ. मी पण माझी लक्ष गेला म्हणून नाही तर मी आज बसलो पण नसतो. बाहेर गेले, बाहेर बाहेर. अरे सर गए यार यूट्यूबला टाकायची लिंक आहे. फील्डिंग टीम से रिक्वेस्ट है जल्दी से जल्दी फील्डिंग लगा ले, टाइम हमारे पास बहुत कम है. नया बॉल दिया जाए, न्यू बॉल प्लीज. एक आगे से जाके बैट्समैन टीम टूर्नामेंट का हाईएस्ट टोटल 62 61 हुआ है क्या? 62 62 का टारगेट है. 61 रन बनाए हैं यहाँ पे. खोल के दांडेकर के बैट्समैन जाते हुए अवतार के रूप में आए थे, जिन्होंने 35 रन 61 रन में से 35 रन उनके हैं. 50% अप्रोक्सीमेटली 15% रन उन्होंने मारे हैं. एक 4 और 4 6. देखते हैं क्या ये हाईएस्ट टोटल रन चेस कर सकते हैं क्या. जिस तरह से आप मैचेस देख रहे हो आईपीएल में, हैदराबाद ने वन आफ्टर अनदर 2 बार हाईएस्ट आईपीएल के हिस्ट्री का हाईएस्ट रन उन्होंने सेट किया है. और आरसीबी इज द ओनली टीम जो चेस करते समय में 250 रन उन्होंने बोर्ड पे लगाए हैं. आरसीबी रिकॉर्ड पे रिकॉर्ड करते हुए लोएस्ट टोटल आरसीबी का, हाईएस्ट टोटल आरसीबी का उनके अगेंस्ट मारा गया. बैट्समैन माझे मोबाईल इथे ठेवलेला. भूपेश स्ट्राइक पर और मासूम सर. भूपेश ना, हाँ, ते तो भूपेश स्ट्राइक पे, मासूम सर नॉन स्ट्राइक पे, और बॉलिंग लेके आने वाले हैं अवतार. जिस तरह से उन्होंने बैटिंग में अवतार अपना दिखाया, क्या गेंदबाजी में भी सेम अवतार, सेम तरह की बॉलिंग, टाइट बॉलिंग डाल सकते हैं क्या. हाईएस्ट रन चेज करना है दांडेकर को. देखते हैं टूर्नामेंट का हिस्ट्री बदलते हैं क्या. पहला बॉल, शॉर्ट बॉल, पहला ही बॉल बहुत ही खराब. क्या कैच हो सकता है क्या? नहीं, कैच छोटा पड़ गया और पहले ही बॉल पे 2 रन, पहले ही बॉल से मारने की मंशा जाहिर कर दी. यहां पे भूपेश ने बॉल बाहर मारना चाहते थे, शॉर्ट बॉल था, खराब बॉल था, स्टैंड में डाल सकते थे लेकिन बॉल बैट पे सीधी तरह से कनेक्ट हुई नहीं. अवतार अपना दूसरा बॉल लेते हुए काहीच बोलायचं नाही. नेक्स्ट बॉल, लाइन को चेंज करते हुए और बाउंड्री. वेल ट्राइड.
ते हे दीपक पाटील कोणाकडे नाही का? दीपक पाटील तर सर तिकडे सर आहेत ना हां ते दुसऱ्या कॉलेज अरे बाबा नेक्स्ट बॉल, रिक्वेस्ट है कि बॉल ग्राउंड में ना जाए। तीसरा बॉल, शॉर्ट बॉल, बाहर फेंकना चाहते थे लेकिन देखते कैच हो सकता है क्या, और ये हाथ का कैच छोड़ा, क्या ये कैच छोड़ा है या मैच छोड़ा है, देखना पड़ेगा यहाँ पे। बहुत ही आसान सा कैच था, बहुत पहुंच चुके थे बॉल के नीचे, आना चाहिए था उनके हाथ में कैच। भूपेश सर को 2 बॉल पे 2 जीवन दान यहां पे मिलता हुआ, कोशिश कर रहे हैं, उन्हें हर बॉल पे 6 मारना है, यही मंशा बना के रखी हुई है उन्होंने, लेकिन अपना अवतार दिखाते हुए कि नहीं नहीं मारने दूंगा मैं। बहुत ही अच्छी बॉलिंग, फंस गया, इस बार नहीं छोड़ेंगे, एक बार छूटा, 2 बार छूटा, तीसरी बार कीपर ने कैच करते हुए अब जाते हुए स्वप्निल जिस तरह से गेंदबाजी कर रहे थे प्रोफेशनल की तरह, देखते हैं क्या उसी तरह से बल्लेबाजी भी कर सकते हैं क्या। बहुत लंबे लंबे छक्के मारते हुए टैप्स के ग्राउंड पे, ग्राउंड के बाहर रास्ते के बाहर 6 मारते हैं स्वप्निल। निराश होके आते हुए, लगने वाले बॉल थे, 2 विकेट छूट गया पर अवतार का। हाँ अरे बाप रे, अवतार सिंह।
आतापर्यंत शेवटचा चेंडू, कमरान ऑन स्ट्राईक. यावेळी चांगला चेंडू आहे, खोलवर चेंडू आहे. काय कबड्डीची किपिंग पाहायला मिळतं स्टंपच्या मागे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावत झालं त्या म्हणजेच फक्त 10 एक गडीच्या मोबदल्यात. आजचा दिवस खऱ्या अर्थाने मात्र एन्जॉय करणारा दिवस आहे. इथे कोणतंही मात्र कॉलेज किंवा शाळा मॅच विजय होणार, स्पर्धा विजय होणार, परंतु खऱ्या अर्थाने आजचा दिवस हा मात्र शिक्षकांचा दिवस आहे आणि हे शिक्षक कोणीतरी जिंकणार. आणि पहिली मॅच ज्याने मात्र अडचणीतून बाहेर काढलं संघाला, बीच मझहार में बसी थी नैया और बाहर निकाला था जिस खिलाड़ी ने नैया किनारे लगाई थी, वो खिलाड़ी आता हुआ गेंदबाजी पर, आणि तो मात्र आपल्याला पाहिलं प्रीतम माची. आसनगावचा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय, प्रीतम माची, मॅन फ्रॉम आसनगाव, आणि कमालीचं काम केलं मागच्या मॅच मध्ये. आणि यावेळेस मात्र फटका सजवला आहे, मस्तक पे दस्तक देती हुई आमच्या भेटीसाठी चेंडूला पाठवलंय बाउंड्री लाईन पार. षटकार, 6 धावा. बघा, ज्या गोलंदाजाने मागच्या मॅच मध्ये 9 धावा डिफेन्स केल्या होत्या त्या गोलंदाजावर पहिल्याच चेंडूवर हल्ला, ह्यालाच म्हणतात क्रिकेट. क्रिकेटच्या खेळामध्ये प्रत्येक मॅच नव्याने सुरुवात असते, प्रत्येक वेळी 0ने सुरुवात करावी लागते. नंडोरे संघाचे कर्णधार देखील इकडे उपस्थित आहे, त्यांचं देखील स्वागत. कॅप्टन इकडे मात्र दोन्ही उपस्थित. टॉस केला जाईल. यस, रोहनच्या बॅटमधून षटकार आलाय आणि नव्याने सुरुवात करत असताना बॅट्समन हवे दिसतोय. पुन्हा एकदा ऑन साईडला फटका आहे. यावेळेस कोमल क्षेत्ररक्षकांना मनमोहक चेंडू उडवला जाईल. किपरच्या हातामध्ये चेंडू फेकला जातो, एकदा बसेल. स्कोरबोर्ड 1ने पुढे जाणार. स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण बघू शकता 17 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत 17 स्कोर कार्डवर. टॉस इकडे मात्र जिंकलेला आहे. बघूया, नंडोरे संघाने टॉस जिंकलेला आहे. आश्रम शाळा नंडोरे, आणि गोलंदाजी त्यांनी स्वीकारलेली आहे. क्षेत्ररक्षण त्यांनी मात्र स्वीकारलेला. बॅटिंगसाठी तयार व्हायचं राहुल इंटरनॅशनल संघाने. यावेळेस फटका पीस टाइम झालाय, परंतु इकडे काय गडबड केली आहे, ब्रायन चुकी करतोय. इकडे मात्र कॅच वर जाणं गरजेचं होतं, कॅच वर नाही गेला आणि त्यानंतर मात्र इकडे चौकार आला. आपण बघू शकतो हा कॅच होणं गरजेचं आहे. स्कोरबोर्डचा विचार केला तर स्कोरबोर्ड यावेळेस 4ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा 21 धावा धावफलकावर मात्र लागल्या जातात. मी म्हणेल की इथे थोडी जजमेंट खराब मात्र पाहायला मिळाली आणि त्यामुळे मात्र जर बघायला गेलं तर चौकार आलाय. राऊंड विकेटचा मारा थोडा महागडा ठरतो. आता शॉर्ट चेंडू, पुन्हा एकदा फटका फसलाय, परंतु इथे नो मिस मध्ये पडेल. 38 सर्कलमध्ये चेंडू पडतोय, मनमोहक चेंडू अडवला जाईल. एक धाव, भरपूर धावा मात्र बघायला गेला तर खर्च करताना यावेळेस गोलंदाज पाहायला मिळतोय. तब्बल आतापर्यंत 12 धावा खर्च केला. स्कोरबोर्ड मात्र जर बघायला गेलं तर स्कोरबोर्ड 22 पाहायला मिळते. अजूनही मात्र चेंडू असतील 2 बाकी शेवटच्या षटकातील, आणि षटकार ज्याच्या बॅटमधून आलाय तो मात्र स्ट्राईक वर येतोय. अंतिम क्षणाला मात्र काही धावा इथे पाहायला मिळत आहेत. यावेळेस पुन्हा एकदा बँडच्या झोन मध्ये मिड विकेटला क्लिअर करणार 6 धावा रोहनच्या बॅटमधून. पुन्हा एकदा मात्र उत्तुंगाचा षटकार. पहिल्या मॅच मध्ये ज्या गोलंदाजाने 9 धावा दिल्या नव्हत्या त्याच गोलंदाजाला मात्र या मॅच मध्ये सीमारेषा बाहेर चेंडू फेकला जातोय, बाउंड्री लाईन दाखवली जात आहे. धावसंख्या 28, लढण्यासाठी धावा आल्यात असं म्हणायला हरकत नाही. इथे चॅलेंजिंग नाही परंतु एक कम्फर्टेबल टोटल मात्र इकडे पाहायला मिळते. आणि इकडे गडबड थोडी केली स्ट्रायकर बॅट्समनने, त्यामुळे 2 पूर्ण होताना स्कोरबोर्ड मात्र 1ने पुढे होणं. स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस आपल्याला पाहायला मिळतंय ते म्हणजेच 30 आणि 31 धावेचं आव्हान असेल. भरपूर मोठे 21 नंतर 22 28 6 29 एकच आहे. शेवटचे एकच 29 30 विन.
जा घर नाही तर लग्नाला येणार नाही. बायको फोन करते सर दारी उधर है यहाँ ठीक है हैप्पी बर्थडे सर तू कब आएगा शादी है ना 1 तारीख को मैच हार के आएगा रुक जा बॉलर नेम बॉलर चला बोईसर टीम बॅट्समन पाठवा लवकरात लवकर अजून भरपूर मॅचेस आहेत. बॉलर नेम रोहित बारी इधर कुछ ना बेटा इधर पीछे दे बॉल दे नया बॉल अच्छा उधर के लिए हाथ से तोड़ना नहीं टूट रहा है तू जेव्या नाही क्या ए गेला रे कोमल आणि ब्रायन हा ओपनिंग बॅट्समन येत असताना मैदानाच्या आतमध्ये बघायला गेलं तर 2 षटकामध्ये 10च होते, परंतु शेवटच्या षटकामध्ये प्रीतम माचीवर हल्ला झाला आणि त्यामध्ये जर बघायला गेलं तर 19 धावा खर्च केल्या आणि 30 धावा आता मात्र बनवायच्या आहेत. आणि गोलंदाज पार्लमेंटर रोहित बारी, स्ट्राईकला कोमल, नो स्ट्राईकला ब्रेन. आणि इकडे यावेळेस बघू शकतात आपण रोहित बारी पडेल का मात्र दोन्ही बॅट्समनवर भारी. बघूया इथे 18 मध्ये 30 ची गरज. दोन्ही टीमचे मात्र प्रेक्षक आता मात्र नजरे गाडून आहेत या मॅचवर. कोण जिंकणार कोण हरणार. रोहित बारी सध्या कुमार आहेत, थोड्याच दिवसानंतर श्री होतील. आणि यावेळेस फटका काय कमालीचा, घुटना टेक, सिक्सर देख, अ बिग हिट. 6 धावा कोमलच्या बॅट मधून येतोय. क्रॉस बॅटीने सूर्यकुमार कॉपी बुक स्टाईल हा फटका खेळला जातोय. एबीडी आपण बघू शकता 360 ज्या रीतीने मात्र त्याच्याकडे जे स्ट्रोक होते, मैदानाच्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये षटकार मारण्याची क्षमता त्याच्याकडे होती, त्यामुळे त्याला 360 म्हणून नाव देण्यात आलं. आणि सूर्याचे देखील स्ट्रोक बघितल्यानंतर बरेच जण म्हणले की दुसरा 360 पाहायला मिळतो, परंतु सूर्यकुमार यादवने सांगितलं इंटरव्ह्यूमध्ये की मात्र एकच 360 आहे या जगात, तो म्हणजे एबी डिव्हिलियर्स, बाकी कोणी नाही. यावेळेस मात्र आपण बघू शकता चौकार आलाय. 2 मध्ये 10 बनलेले आहेत. रोहित बारी आमचे 12वे इकडे खेळाडू आहेत. ते सांगतात की आता मात्र कुमार आहेत, परंतु थोड्या दिवसानंतर ते श्री होतील, म्हणजेच लग्न विवाहामध्ये बांधले जातील. यस, आणि त्यांच्या म्हणजे होणाऱ्या श्रीमतीचा आज वाढदिवस देखील आहे. तर या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. यस, राखी मॅडमला या स्पर्धेच्या माध्यमातून वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तुम जिओ हजारों साल, साल के दिन हो 50,000. राखी मॅडमला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. रोहित बारी यांच्या होणाऱ्या मिसेस आता कुमार आहेत, थोड्या दिवसाने श्री होतील, आपल्या आयुष्याच्या दुसऱ्या वळणावर येतील. आणि बघायला गेलं तर 2 चेंडू 10 धावा. यावेळेस फटका सजायला कव्हरच्या ठिकाणी. ऑफलाईन ऑनलाईनचा जमाना आहे आणि इकडे मात्र ऑफ साईड ऑन साईडला खेळणं गरजेचं आहे आणि हे देखील मात्र पाहायला मिळते. चौकार कव्हरच्या ठिकाणी मात्र फटका सजवला, गॅप दाखवला. 3 चेंडू आणि 14 धावा. नावने डिक्लेअर करायचं यांचं पण आहे असं, यंदा कर्तव्य आहे असं. सर कोमलचं पण यंदा कर्तव्य आहे. यस, हळूहळू मात्र जसं वेळ येईल तसं कर्तव्य पार पाडलं जाईल. पुन्हा एकदा बैठे यावेळेस स्ट्रोक खेळत होते. फसला स्ट्रोक, कॅच होणार काय? यस, कॅच, गुड कॅच. 3 चेंडूवर मात्र मोठे हिट आले होते, परंतु इकडे संयम बाळगला नाही.
असं म्हटलं जातं प्रत्येक चकाकणारी वस्तू सोडणार नसते, तसं प्रत्येक चेंडूवर मोठा हिट आपण लगावू शकत नाही. आणि इकडे वारंवार मोठ्या हिटकडे जात असताना आला विकेट. चौथ्या चेंडूवर गुड कॅच, रनिंग कॅच घेत असताना मात्र सर्वात पहिलं तर नजर जी आहे ती चेंडूवर ठेवणं गरजेचं आहे आणि जजमेंट असणं गरजेचं आहे. आणि हे दोन्ही गोष्टी पाहायला मिळाल्या, सिपॅन्स पाहायला मिळाले. कामरान नवीन बॅट्समन, कामरानने मात्र कॅच घेतलेला इथे बॅट्समन प्रीतम माची आपल्याला पाहायला मिळते. आसनगावचा खेळाडू मागच्या मॅचमध्ये कमालीची बॅटिंग बॉलिंग केली होती आणि या मॅचमध्ये देखील मात्र बघूया बॅटिंग बॉलिंग तेवढी खास झाली नाही, परंतु बॅटिंग येत असताना आणि सुसज्ज स्थितीमध्ये आहे. 14 मध्ये 16ची गरज आहे. धाबा झाल्या 14 चेंडू 16 धाबा. डाव्या हाताचा बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय. पीटीडीएफचं सुंदर मैदान आणि आपण बघू शकता यहाँ पे एक बार दिखा है पवेलियन आजू बाजू करते हैं. या स्पर्धेमध्ये मेन्स क्रिकेट आणि वुमन्स क्रिकेट म्हणजेच पुरुष क्रिकेट आणि महिला क्रिकेट दोन्ही क्रिकेट पाहायला मिळाले. हलक्या हाताने खेळलेला आहे. एक धाव असेल इथे मात्र मिस फील्डिंग, परंतु एकच धाव असेल. चेंडूचा विचार केला तर चेंडू फेकून झालेत 5 धावा झाल्यात. 15 धावेची गरज 13 मध्ये. ब्राईन ऑन स्ट्राईक. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील. यावेळेस मात्र एज लागली जाते, लेमन कट ज्याला म्हटलं जातं. एक धाव असेल आणि एकच धाव मिळेल. एक षटकाच्या समाप्तीनंतर 16 झालेले आहेत. 12 चेंडू आणि 14 धावेची गरज. कोमल बाद झाल्यानंतर इकडे मात्र 2 चेंडूवर 2 सिंगल आलेत. 12 मध्ये 14ची गरज आहे. परिस्थितीचा विचार केला तर मात्र इकडे अनुकूल आहे बॅटिंग टीमसाठी, कारण की 12-14 मोठं समीकरण नाही टेनिस क्रिकेटमध्ये. गोलंदाजी मार्कवर पंकज येतोय. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी पंकज आलेला. चला बॅटिंग टीम थोडा स्पीडअप ठेवा. 12-14ची गरज आहे. पंकज आलेला आहे आणि इकडे मात्र आपण बघू शकता 12 चेंडू 14 धावा. पॉवर प्ले इकडे मात्र आपण बघू शकता समाप्त झालेला आहे. मिळेल 3 ओव्हरची मॅच आहे. पॉवर प्ले मला तर वाटते नाही आहे आणि इथे चांगल्या रीतीने फटकेबाजी केली सुरुवातीला कोमलने आणि त्यामुळे मात्र चांगल्या स्थितीमध्ये. शॉर्ट चेंडू ब्राईनचा फटका फसलाय, परंतु इकडे कीपरच्या थोड्या डोक्यावरून जातोय. एक धाव. धावसंख्या एकने पुढे जाणार. धावसंख्येचा विचार केला तर 17 धावा धावफलकावर. चेंडू 11 धावा बनवायच्या 13. यानंतर होणारी मॅच एक बाजूला आपल्याला पाहायला मिळेल राहुल इंटरनॅशनल आणि दुसऱ्या बाजूला आश्रमशाळा नंडोरे. टॉस विन केलाय आश्रमशाळा नंडोरे संघाने. फिल्डिंगचा निर्णय घेतलेला आहे. बॅटिंगसाठी तयार व्हायचं आहे राहुल इंटरनॅशनल संघाने. डाऊन द लेग साइड आला. इकडे मात्र वाईट ICC रूल क्रमांक 22 दर्शवलं जात आहे. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 18. एखादा मोठा हिट. डाव्या हाताचा फलंदाज, डाव्या हाताचा गोलंदाज आणि इकडे फटका खेळायचा कुठे होता, परंतु गेलाय दुसरीकडे मिड विकेटला. आणि एक आणि दुसऱ्याचा प्रयत्न इकडे 2 पूर्ण होत असताना उलटा चेंडू होता. स्क्वेअर लेगला मारण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडू जो आहे बॅटच्या अगदीच टोकाला लागतो आणि त्यामुळे मात्र मिड विकेटला गेला. 2 धाव पूर्ण. 2 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. धावसंख्या 20. 10 मध्ये 10ची गरज. 10 चेंडू 10 धावेची गरज. प्रीतम फटका इकडे उंच गेलाय. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक चेंडू खाली नाही पोहोचू शकला. थोडा मी म्हणेल की स्टायलिश कॅच करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु इकडे चेंडूला हात लागला नाही आणि मात्र कॅच टॉप. रोहित बारी आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्येमध्ये 2 पुढे जाऊन धावसंख्येचा विचार केला तर 22 धावा 8ची गरज. बघूया क्लास आहे प्रीतमकडे, परंतु इकडे फटका मात्र सजत नाहीये. हा चेंडू खराब आहे. इथे मात्र क्षेत्ररक्षक आहे. कमालीचं क्षेत्ररक्षण. सिंगलच पाहायला मिळेल.
धावसंख्यामध्ये 1 ने बदल, धावसंख्या 23-23. चेंडू फेकून झाले 4. 8 चेंडू 7 ची गरज. 8 चेंडू आणि 7 धावा मॅच जिंकण्यासाठी. ब्लाइंडेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र 1 धाव असेल. धावसंख्या 24-24. भारतरत्न क्रिकेटचे देवता सचिन रमेश तेंडुलकर यांचा वाढदिवस या अंकावर येतो 24. डाऊन द लेग साइड आहे आणि कीपर कडून झाले चुकी. यावेळेस 1 धाव तर नक्की मिळेल आणि बायच्या रूपात ही धाव 1 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला 25. 1 ओव्हर 5 ची गरज. पाच पाहिजेत. 1 ओव्हर आणि 5 धावेची गरज. 25 झालेले आहेत. 6 चेंडू 5 धावा. गोलंदाजी मार्कवर. चला फिल्डिंग सजवून घ्या. मॅच ऑन करा. गोलंदाज येतोय कामरान. छे गेंदे 5 रन आणि स्ट्राईकला बॅट्समन प्रीतम आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या मॅच मध्ये मात्र खूप चांगले खेळ दाखवला होता. बॅटिंग म्हणा बॉलिंग म्हणा. या मॅच मध्ये थोडा स्ट्रगल करताना दिसतोय. संघर्ष करताना दिसतोय. प्रयत्न करतोय परंतु प्रयत्नाला यश आतापर्यंत आलेलं नाही. बघूया 6 चेंडू 5 धावेची गरज. कामरान गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू फुलटा चेंडू फटका ऑन साइडला. थोडी मिसफिल्डिंग आणि चेंडू ट्रॅव्हल होतो बाउंड्री लाईनच्या इकडे आणि बाउंड्री लाईनच्या जवळ फील्ड होणार. आता पुन्हा एकदा फुल टच मिळाला तर परंतु टायमिंग आणि प्रॉपर मात्र मिडल टू मिडल चेंडू येत नाहीये. 3 धावेची गरज. 5 चेंडू 3 धावेची गरज. 27 स्कोर कार्डवर. 5 चेंडू आणि 3 धावा. यावेळेस मात्र अपील आहे परंतु थोडा उंचावर चेंडू आणि इकडे काय करतोय. इकडे मात्र विकेट. रनआउटच्या रूपामध्ये विकेट येत असताना लेग बी 4 दिलेला इकडे पंचांनी. यावेळेस मात्र लेग बी 4 दिलेला आहे पंचांनी. इकडे मात्र विकेट आलाय. तर 4 चेंडू आणि 3 धावेची गरज आहे. चला बाद दिल्यानंतर मात्र विनंती आहे बॅट्समनला की आपण मैदानाच्या बाहेर जायचं आहे. चेंडू असतील 4 धावा बनवायचे 3. इकडे मात्र कामरानला विकेट मिळालाय. अमन नवीन बॅट्समन आलेला आहे. 4 चेंडू आणि 3 धावेची गरज आहे. सलीम बेडम आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस प्रीतम बारी तिकडे उभा आहे. सॉरी रोहित बारी तिकडे उभा आहे. चार चेंडू आणि 3 धावा. बघूया पहिल्या 3 चेंडूवर मात्र मोठे हिट आले आणि त्यानंतर बाद झाला तो म्हणजे कोमल आणि कोमल बाद झाल्यानंतर कुठे ना कुठे एकही मोठा हिट मारू दिला नाही. म्हणजे ते 3 चेंडू जर मात्र चांगले हाताळले असते तर मात्र ही परिस्थिती थोडी वेगळी असती. शॉर्ट चेंडूला फिरवता आला नाही. इकडे मात्र काय घडतंय. इकडे विकेट येतो पुन्हा एकदा. 3 मध्ये 3 ची गरज आहे. क्रिकेटचा खेळ अनिश्चितीचा खेळ. शेवटचा चेंडू जोपर्यंत खेळपट्टीवर पडत नाही कोण जिंकेल काही सांगता येत नाही. आणि इकडे मात्र तेच घडतंय की अजूनही मात्र मॅच बाकी आहे. श्वास बाकी है. घायल तो हर एक परिंदा यहाँ है. जो फिर से उड़ने की कोशिश करता है वही जिंदा यहाँ है. और मैच को जिंदा रखा है गेंदबाज ने. 3-3 जोपर्यंत हरत नाही तोपर्यंत आपण जिंकलेलो असतो आणि
इकडे तेच पाहायला मिळते. काही होऊ शकते, कधी मॅच फिरवू शकते. जिद्द आणि चिकाटी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. असं म्हटलं जातं जे जिद्द आणि चिकाटी ते मिळून देतं जे नशिबात नसतं. नशिबाच्या भरोश्यावर राहणार तर काही मिळणार नाही. नशीब तर त्यांचे पण असतात ज्यांचे हात नाही आहेत. फलटस चेंडू, खराब चेंडू आणि इकडे मात्र जात असताना गली रिजनला 1 मिनिटात दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? 1च मिनिटात चांगली फिल्डिंग, चांगला थ्रो. आता टेकिंग फिल्डिंग पाहायला मिळते. 2 मध्ये 2ची गरज. हा चान्स होता ब्राईनला, मात्र चेंडू मात्र सजवता आला आणि गॅपमध्ये गेला असता तर चौकार मिळाला असता. 2 मध्ये 2 म्हणून नशिबाची साथ मिळते इथे फिल्डिंग टीमला आणि गोलंदाजाला. कहीं जीत बाकी है, कहीं हार बाकी है, अभी मैच का पूरा सार बाकी है. अभी खोला एक पन्ना. इस टूर्नामेंट में अभी पूरी किताब बाकी है. कॅच करणं गरजेचं होतं. हा बघा, कॅच वर जाणं गरजेचं होतं. फटका सजवला, ब्राईनच्या बॅट मधून आलाय चौकार आणि मॅच विन. डिपेंडिंग चॅम्पियन दोन्ही मॅच जर बघायला गेलं तर दोन्ही मॅच मात्र चुरशीचा झाला, परंतु मॅच विन केली बोईसर एज्युकेशनने. अभिनंदन. नेक्स्ट मॅच फिल्डिंग सजव नितेशने मात्र हा फटका सजवलाय आणि त्याच्या बॅटमधून मात्र चौकार आलाय. जाऊया नेक्स्ट मॅच कडे. इकडे मात्र आश्रमशाळा नंडोरे फिल्डिंग सजवून घ्या आणि बॅटिंग साठी तयार राहायचंय. राहुल इंटरनॅशनल. तरी राहते बिर्याणीपेक्षा इकडे असताना मी त्या हॉटेलला डायरेक्ट दिली रिटर्न. हे बॉल दे रे नवीन सर, बॉल दे. कमिटी गेले कुठे असले तर काय सुरू. चला, लहान मुलांना विनंती आहे मैदानाच्या बाहेर यायचं, मैदानाच्या बाहेर खेळा. इकडे राहुल इंटरनॅशनल संघाचा 12वा खेळाडू आलेला नंडरे 12वा पाठवा. स्ट्राईकला चेतन आणि नॉन स्ट्राईकला सूरज. योगेश महाले हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय.
योगेश महाले हा गोलंदाज पहिलं षटक हाताळण्यासाठी तयार. स्ट्राईकला मागच्या मॅचचा हिरो आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याने खूप चांगल्या धावा बनवल्या होत्या. शेवटचं षटक देखील चांगलं हाताळलं होतं, परंतु यावेळेस पहिला चेंडू कट करण्याचा यावेळेस प्रयत्न केला. डॉटने सुरुवात. चेतन ऑन स्ट्राईक, न स्ट्राईकला बॅट्समन पाहायला मिळतोय सूरज. आमचे निखिल सर आलेले आहेत, त्यांचं देखील स्वागत. या स्पर्धेच्या आयोजनामध्ये खूप मोठा रोल निखिल सरांचा आणि ते देखील मात्र इकडे उपस्थित. यस, या मॅच नंतर यस डिमोले सर इकडे उपस्थित आहेत. त्यांना मी विनंती करेल की आपण मुख्य व्यासपीठावर या आणि विराजमान व्हा. आपलं स्वागत आहे स्पर्धेमध्ये. आगतम स्वागतम सुस्वागतम. एकदा मात्र ऑफस्टमच्या बाहेरून मारण्याचा प्रयत्न होता, पण तो खूप बाहेर, त्याच्या हात खोलताना वाईटचा इशारा. स्कोरबोर्डचा विचार केला, स्कोरबोर्ड पाहायला मिळतं म्हणजेच एक पहिली धाव धावफलकावर. त्याचप्रमाणे निखिल सरांच्या माध्यमातूनच या स्पर्धेमध्ये मला कॉमेंट्री करता आमंत्रित करण्यात आलं, त्याकरता त्यांचा धन्यवाद. कमिटी मेंबर्सचा देखील धन्यवाद ऋणी असेल मी कमिटी मेंबर्सचा, मला संधी दिली या स्पर्धेचा एक घटक म्हणून मात्र होण्याची संधी दिली, त्याकरता त्यांचा धन्यवाद. इकडे रिव्हर्स अटेम्प्ट केला, स्विच हिट, आणि इथे सिंगल असेल. रिस्की स्ट्रोक म्हटला जातो रिव्हर्स फटका, म्हणजे धावा येण्याच्या आसार असतात तर विकेट जाण्याचे देखील आसार असतात. आणि इकडे मात्र बघायला गेलं तर चांगला चेंडू होता, अगदी मात्र बॅटच्या खालच्या टोकाला लागतं आणि त्यामुळे मात्र एक धाव. क्रिकेटचा खेळ मात्र हा सांघिक खेळ आहे. हा मात्र 11 जण जे एकत्र येऊन खेळतात तेव्हा मात्र जिंकला जातो. असं म्हटलं जातं एखादा चांगला खेळाडू तुम्हाला एखादी मॅच जिंकवू शकतो, परंतु स्पर्धा जिंकवायची असेल तर मात्र तुम्हाला एक चांगला संघ मैदानामध्ये उतरवावा लागतो. आणि इकडे आपण बघू शकतात की चांगली कामगिरी होत असताना खूप चांगला चेंडू, ब्लाइंड स्ट्रोक ज्याला म्हटलं जातं, अंधाधुंदा प्रहार इथे करण्याचा प्रयत्न आलाय. डॉट स्टंपच्या मागे मात्र इकडे कमालीची कामगिरी. स्टंपला जकडून आपल्याला पाहायला मिळतोय कीपर, यष्टीरक्षक ज्याला म्हटलं जातं, आणि आलाय डॉट. चेंडू झाले ते म्हणजेच आतापर्यंत 4 धावा झाल्या, 3. पुन्हा मात्र क्रॉस बॅटीनेच फटका खेळला जातोय. इथे डीपमध्ये क्षेत्ररक्षक मिड विकेटला थोडी घाई आणि अंतिम क्षणाला सावरतोय. एक धाव. धावसंख्येमध्ये एकने बदल. धावसंख्येचा विचार केला तर आपल्याला पाहायला मिळते 4 धावा. आपल्या वर्षात टीचर प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळते, वर्ष दुसरं. या अगोदर ही स्पर्धा टीव्हीच्या मैदानावर आपल्याला पाहायला मिळाली. स्पर्धेमध्ये आपल्यासोबत अनेक डिजिटल देखील जोडले जात आहेत सकाळपासून, म्हणजेच स्पर्धा जी आहे ती यूट्यूब लाईव्ह आहे. आपण अनेक डिजिटलच्या माध्यमातून यूट्यूब लाईव्ह स्पर्धा बघू शकता. मिस टाइम हा महत्वाचा विकेट टिपलाय. अगदी मात्र जर बघायला गेलं तर लाईन जी आहे ती सेम ठेवली, लेंथ जी आहे ती सेम ठेवली आणि त्या लेंथचा फायदा झाला. इकडे बॅकफुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न, हा चेंडू जो आहे तो फ्रंटफुटला खेळण्याचा चेंडू होता, पण तो बॅकफुटवर जाऊन खेळण्याच्या नादामध्ये इकडे फटका फसला आणि कॅच आउट. डायरेक्ट डिमोले सर इकडे उपस्थित आहेत आणि सुधीर सरांना मी विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते इकडे डिमोले सरांचं मात्र अपेक्षित स्वागत करायचं आहे. फोटो मात्र क्लिक करून घ्या, कारण की आठवण आहे या स्पर्धेची. आणि या आठवणी मात्र इथे घेऊन जातील. इथून आमचे जे सर आलेले आहेत ते नक्कीच इथून या चांगल्या आठवणी घेऊन जातील. यादें कभी दर्द बन जाती, कभी दवा बन जाती है, यादें ना हो जिंदगी में तो जिंदगी कोरा कागज बन जाती है. आणि इकडे आपण बघू शकतात नवीन बॅट्समन आलेला आहे. इकडे फटका फसलाय, परंतु नोमस लाईन मध्ये पडतोय. एक धाव मात्र नक्की असेल आणि 2 धाव पूर्ण होताना स्कोरबोर्ड 2 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण बघू शकता 6 धावा. नवीन बॅट्समन संतोष आणि बॉलर आहे योगेश लाडे नाही मित्र, हा युवा आहे, दीपक जगताप. इकडे मात्र दीपक जगताप आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेस मात्र विकेट येणार. गुड कॅच
वेळेस आपण बघू शकता मिड विकेटला यानंतर होणारी मॅच दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल टॉससाठी या विराज इंटरनॅशनल आणि त्यांच्या विरुद्ध सर इकडनं बसून बसून एकदम असं मोटिवेट करतात ना लोकांना की फायनल तुमचीच आहे. विराज इंटरनॅशनल आणि कोणती टीम आहे? मुरबा कोणती? मुरबा एक ओव्हर नंतर फक्त एक 5 मिनिटं विराज इंटरनॅशनल आणि तरी कव्हर करू का नाही? त्याचबरोबर त्यांच्या विरुद्ध मुरबा ह्या दोन टीमच्या कॅप्टन विरुद्ध टॉससाठी या प्राइस डिस्ट्रीब्युशन तिकडे थोडा घ्या म्हणजे युट्यूबवर दिसलं पाहिजे. या ओव्हर नंतर म्हणजे या इनिंग नंतर अजूनही मोगला तर ओव्हर एक आहे. या इनिंग नंतर मात्र आपण प्राइस डिस्ट्रीब्युशन करूया. आपण प्राइस सेरेमनी केली जाईल म्हणजेच महिला वर्गाला प्राइस दिलं जाईल. फक्त 2 ओव्हर मात्र थांबा. 2 ओव्हर नंतर मात्र महिला वर्गांना प्राइस दिलं जाईल. तिसरा चालू आहे दुसरा चालू 2 ओव्हर झाल्यावर गेली 2 ओव्हर संपल्यानंतर इनिंग ब्रेक मध्ये आपण प्राइस देऊया महिला वर्गांना. खूप चांगला खेळ आणि पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक पटकावलंय कोणी? दीप एज्युकेशन. हा अटीतटीचा सामना होता परंतु अंतिम क्षणाला बाजी मारली दीप एज्युकेशनने. 1 बॉल 1 आणि काढली का 1 बॉल 1 धाव मात्र पूर्ण केली आणि दीप एज्युकेशन इकडे मात्र मॅच विन होताना किती मनाला लागलं असेल. मात्र बघायला गेलं तर क्रीडो संघाला की 1-1 आणि बाजी गेली आपल्या हातातून. परंतु हाच खेळ आहे. कोंडा एक संघ विजय होतो तर एक संघ पराभूत होतो. हरकत नाही. क्रिकेट मात्र जो आहे तो मैदानापुरता ठेवा. मैदानाच्या बाहेर आपण सगळे समान आहेत आणि सर्व मित्रच आहेत हे लक्षात ठेवा. यावेळेस फटका सजवला आहे. इथे चांगलं क्षेत्ररक्षण 1 धाव असेल. बघायला गेलं तर संघाचा संघनायक प्रिन्सिपल सर इकडे मात्र पाहायला मिळत आहेत मैदानाच्या आतमध्ये. मुकेश शर्मा नो स्ट्राईकला. मागच्या मॅच मध्ये खूप चांगली बॅटिंग केली होती. आतापर्यंत धावांचा विचार केला धावा झाल्या त्या म्हणजेच 8 आणि चेंडू फेकून झाले 4. 9 धावा झालेल्या आहेत. 4 चेंडू आणि 9 धावा. यानंतर होणारी मॅच एक बाजूला सेवाश्रम मुरबा आणि दुसऱ्या बाजूला विराज इंटरनॅशनल. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती या आपण टॉससाठी. चला स्पीडअप ठेवा. दीपक जगताप आपल्याला पाहायला मिळतो गोलंदाजी मार्कवर. कोणी एकानेच फिल्डिंग लावा ही विनंती असेल आणि थोडा स्पीडअप ठेवा खेळाला. येस 4 खेळाडू 38 सर्कलमध्ये ठेवायचे आहेत आणि इकडे मात्र आपण बघू शकतो 3च होते त्यामुळे मात्र एकाला मध्ये आणण्यात आलेले. डाव्या हाताचा फलंदाज मात्र समोर आहे. इकडे चांगला चेंडू खोलवर चेंडू टाकला जातो. सिंगल असेल. नंडोरे संघ पूर्ण मात्र मी म्हणेल की प्रॅक्टिस मध्ये आहे. गोलंदाज एक चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. संस्कृतेन्स यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि बघायला गेलं तर एक चांगली आणि देखणी स्पर्धा. शानदार 16 देवीतमान 16. कमालीचा चेंडू त्रिफळाची दांडी गुल. बँक ऑन टार्गेट क्लीन बोल्ड. एव्हर्स बॅट्समॅन बॅक टू डगआउट्स. दहा धावांवर 3 गडी बाद गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजेच दीपक जगताप. आणि चेंडूचा विचार केला तर ओव्हर झाले 2 षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा 3 गडी बाद आणि शेवटचं षटक हाताळण्यासाठी योगेश लढे आपल्याला पाहायला मिळतो गोलंदाजी मार्कवर. शेवटचा षटक आहे.
योगेश लढे. 6 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि इकडे मात्र स्ट्राईकवर डाव्या हाताचा बॅट्समन तो म्हणजेच संतोष आरेकर. खराब चेंडू आहे, इकडे गॅप शोधलाय मात्र चांगला क्षेत्ररक्षण. एक धाव, सिंगल असेल. मी म्हणे खराब चेंडू होता, त्या चेंडूचा फायदा उचलता आला आणि एकदा वेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 11 धावा. या षटकानंतर मात्र आपण प्राइज सेरेमनी म्हणजेच महिला वर्गाचा जो प्राइज आहे तो मात्र दिला जाईल. दीप एज्युकेशन या संघाने बाजी मारली आणि पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक पटकावलं आहे. टॉससाठी यायचं आहे. समोरच्या टीमचा कॅप्टन आलेला आहे, मुरबा संघाचा कॅप्टन आलेला आहे. विराज टीमला विनंती कॅप्टनला पाठवा. यस, आमचे आदरणीय डिमोले सर इकडे उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. फटका इकडे चांगला आहे, टायमिंग प्रॉपर आहे का बघूया. इकडे मिड विकेटला कॅच होणार. गुड कॅच इझिली. क्षेत्ररक्षक इकडे सांगतो की ये तो मेरे बाय हात का केले. एकदम आरामात कॅच घेतला. विकेट. आरेकर बॅक टू डगआउट. संतोष आरेकर इन बॅट्समॅन टीमचा संघांना एक. सिपा सलार कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये येत असताना सचिन बालेकर. धावा झाल्या तर म्हणजेच 11, 11, 12 झालेलं. टॉसविन विराज संघाने केले आणि क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे. बॅटिंगसाठी तयार यायचं मुरबा संघाने. आणि इकडे मात्र चांगला चेंडू, डॉट चेंडू, चांगली गोलंदाजी मात्र हाताळताना गोलंदाज पाहायला मिळतोय. आतापर्यंत चेंडू फेकून झाले ते म्हणजेच 4, अजूनही 2 चेंडू आहेत. शानदार 16 आपल्याला पाहायला मिळते. आजची तारीख 20/4/2024. एप्रिल महिन्यामध्ये मात्र ही स्पर्धा भरवण्यात आलेली आहे आणि कमालीचं मात्र आयोजन. बॅकफुटवर जाऊन करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा डॉट आला आहे. कॅप्टन करतोय स्ट्रगल. शेवटचा चेंडू, शेवटच्या षटकातील धावा झाल्यात त्या म्हणजेच फक्त ना फक्त 12. बघूया एखादा मोठा हिट येतो का. 12 धावा फक्त धावपलकावर आहेत आणि मोठा फटका आलाय. शेवटच्या चेंडूवर षटकार. 6 धावा. सचिन इकडे मात्र दाखवतोय बाउंड्री लाईन गोलंदाजाला आणि 6 धाव्याने स्कोरबोर्ड. 18-19 धावेचं आव्हान. यात जाऊया आपण प्राइज सेरेमनीकडे. यस, महिला वर्ग दीप एज्युकेशन या संघाने मी विनंती केली संघाला की या आपण आपल्याला आकर्षक ट्रॉफी देण्यात येईल आणि त्याचबरोबर कॅश प्राइज देण्यात येईल. कॅश प्राइज नाहीये, आकर्षक ट्रॉफी आहे. हरकत नाहीये, पैसे मात्र राहत नाही, पैसे संपून जातात. त्या आठवण जी आहे ना ती ट्रॉफी असते. ती ट्रॉफी आपल्याकडे राहते आणि ट्रॉफी देण्यात येईल. आजची महिला मात्र कुठेच मागे नाहीये. आज की नारी सब पे भारी. तुम्ही म्हणा की चूल आणि मूल इतपातच राहिलेले नाहीये, त्यांना मात्र सर्व काही माहिती आहे. आजची महिला राष्ट्रपती बनू शकते, आमदार बनू शकते, खासदार बनू शकते, IPS ऑफिसर बनू शकते, मिलिटरीमध्ये जाऊ शकते. महिला वर्गाचं मात्र प्रोग्रेस चंद्रावर देखील गेलेली महिला. आणि क्रिकेटच्या खेळामध्ये मात्र कित्येक जणांनी मात्र मोठं नाव केलेल्या भारतीय संघासाठी स्मृती मंदाना म्हणा, हरमनप्रीत कौर, त्याचबरोबर जुम्मन गोस्वामी, खूप साऱ्या महिला आपल्याला पाहायला मिळतात. दीप्ती शर्मा. आणि महिला वुमन्स क्रिकेट जो झाला त्यामध्ये मात्र बाजी मारली रॉयल चॅलेंज बँगलोर संघाने. स्मृती मंदाना संघ कर्णधार, संघ नायिका आपल्याला पाहायला मिळाली. आणि इथे मात्र बघू शकतात आपण तसाच एक विजय मिळवलेला आहे इथे दीप एज्युकेशन संघाने. आठवण आहे, या आठवणी इथून घेऊन जातील या महिला वर्ग देखील. सर्व मॅडम्सला मात्र अभिनंदन. खूप चांगल्या खेळला आणि अंतिम क्षणाला मात्र स्पर्धा जिंकली. आईना बीता हुआ गुजरा बता नहीं करते, इसलिए कुछ
तस्वीरें कैमरे में भी कैद करना जरूरी है. आणि इकडे एकोणीस धावांचं टार्गेट आहे. जाऊया मॅच कडे. कॅप्टनला 2 शब्द बोलायचे असतील तर संधी आहे. महिलाच्या कॅप्टनला मी विनंती करेल की आपण आपले 2 शब्द मनोगत मात्र व्यक्त करा या स्पर्धेच्या माध्यमातून. कॅमेरामॅनला विनंती, कॅमेरा येऊ द्या. धनश्री कांबळे. धनश्री कर्णधार दीप एज्युकेशन संघाचे आपल्यासोबत जोडले जाईल. धनश्री मॅम. इथे बघू का. गुड आफ्टरनून. तुम्ही सगळ्यांनी संस्कृती स्कूलने आम्हाला संधी दिली इथपर्यंत यायला. ॲक्च्युली शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही येणार की नाही हे ठरलेलं नव्हतं, कारण सगळ्यांचे ट्रेनिंग चालू होते. त्याच्यामुळे ट्रेनिंगमधून मी त्यांना मॅडमला परमिशन घेऊन इथपर्यंत आणलेलं आहे आणि त्यांनी सपोर्ट केला आहे. त्याच्यासाठी त्यांचाही थँक्यू आणि ऑर्गनायझरचा थँक्यू आणि डेमोलर सर तुमचाही थँक्यू. अभिनंदन. दीप एज्युकेशन अंतिम सामना जिंकला, फायनल जिंकले, चॅम्पियन्स झाले. टाळ्या होऊन जाऊन द्या चॅम्पियन्स साठी एकदा जोरदार. आणि जाऊया मॅच कडे. 19 धावांचे छोटे टार्गेट, 18 चेंडू आणि 19 बनवायचे आहेत. शेवटच्या चेंडूवर कॅप्टनने दिला तडाखा. मी म्हणेल की उशिरा उतरले, थोडा अगोदर आले असते तर एखादा स्कोरबोर्ड अलग आपल्याला पाहायला मिळालं असतं. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय संतोष हा गोलंदाज आहे. संतोष आरेकर हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्कवर. आणि बॅटिंग साठी बॉल द्यायचा, नवीन बॉल द्या. अंडर बॉक्स क्रिकेटचा बेतास बादशाह जबीर खान इथे उपस्थित आहे. जबीर खानचं देखील स्पर्धेमध्ये स्वागत. फटका सजवला आहे. इकडे मात्र मी जज 1 बाउन्स सीमा पार चौकार. एक तर कॅच जर तुम्हाला जमत नसेल तर मात्र चेंडू अडवणं गरजेचं. कॅच पर्यंत पोहोचू शकत नाही तर मात्र चेंडू अडवणं गरजेचं होतं. 4 धावांनी सुरुवात झालेली आहे. बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतो म्हणजेच भीम आणि नॉन स्ट्राईकला श्याम. राऊंड द विकेटचा ओव्हर द विकेटचा मारा डाव्या हाताचा गोलंदाज. फटका कमालीचा आहे, उंच गेलाय. क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय. इथे मात्र चेंडू अडवणार. लॉंगचा क्षेत्ररक्षक आपण बघू शकतात फील्ड करतोय. 2 मध्ये 6 झालेले आहेत. आता मात्र जर बघायला गेलं तर 13 धावेची गरज आहे. पुन्हा आतमधून खेळण्याचा प्रयत्न. पायची अपील आणि यस पंचाने उचलून धरलं या अपीलला. इथे मात्र विकेटचं पतंग. पहिल्या 2 चेंडूवर धावा आल्या, 3ऱ्या चेंडूवर प्रत्युत्तर दिलं जात आहे एव्हरेज गोलंदाजाकडून. धावा झाल्या त्या म्हणजेच 6. अजूनही मात्र 15 चेंडू आणि 13 धावेची गरज. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये येतोय. बॅटिंग टीमला विनंती 12th मॅन पाठवा. हलक्या हाताने खेळलेला आहे. बॅकफुटवर जाऊन इथे मात्र शॉर्ट पॉइंटला फिल्डिंग होणार. 1 धाव. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस 7 धावा धावफलकावर. चेंडू फेकून झाले 4. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत.
14 चेंडू आणि 12 धावेची गरज. स्ट्राईकला बॅट्समन आपल्याला पाहायला मिळते श्याम. योगेश हा बॅट्समन आपल्याला पाहायला मिळते. हलक्या हाताने खेळला आहे. इथे मात्र चित्ररक्षक आहे टीमचा कॅप्टन. फिल्डिंग करणार. 1 धाव. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 8. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील 8 स्कोर कार्डवर. यावेळेस थोडा खाली राहतो चेंडू. टप्पा पडल्यावर मात्र आपण बघू शकता खाली राहतो आणि त्यामुळे मला डॉट. पहिल्या षटकाच्या समाप्तीने धावसंख्या 8. 12 चेंडू 11 धावेची गरज. 12 चेंडू 11 धावा. या मॅच नंतर लॉर्ड्स उडवण्यात येतील हे लक्षात घ्या. तर जिंकलेल्या संघाला विनंती आहे की आपण आपल्या कॅप्टनला पाठवा. म्हणजेच पहिली मॅच जी विन केली ती म्हणजेच बोईसर एज्युकेशन या संघाच्या संघनायकाला विनंती आहे की आपण कॅप्टनला विनंती आहे की आपण या. बोईसर एज्युकेशनचा कर्णधार इकडे उपस्थित आहे. 12 चेंडू 11 धावेची गरज. शॉर्ट चेंडू कट केलेला इकडे मात्र डीप मध्ये क्षेत्ररक्षक. थोडी मिस फिल्डिंग परंतु 1च धाव. दुसऱ्याचा प्रयत्न आणि 1च धाव. धावसंख्यामध्ये 1ने बदल. धावसंख्येचा विचार केला तर यावेळेस आपल्याला पाहायला मिळते म्हणजेच 9 धावा झालेल्या आहेत. यावेळेस ऑन साईडला फटका सजवला आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक परंतु कॅच ड्रॉप होत असताना थोडी चुकी झाली. परंतु इकडे काय घडतंय 2 धावा पूर्ण होत असताना एक तर कॅच सुटले त्यावर मात्र 2 धावा मात्र पूर्ण करतात बॅट्समन. स्कोरबोर्डचा विचार केला स्कोरबोर्ड मात्र 2 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 12 आपल्याला पाहायला मिळतात. 11 पाहायला मिळतात 11 स्कोर कार्डवर. येणारे अजूनही चेंडू असतील 10 आणि 8 बनवायचे आहेत मॅच जिंकण्यासाठी. 10 चेंडू 8 धावा. योगेश हा स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला चेंडू आहे. कट करण्याचा प्रयत्न केला होता इकडे पॉईंटच्या भागामध्ये. 1च धाव असेल. स्क्वेअर कट आपण बघू शकता खेळण्याचा प्रयत्न. 9 मध्ये 8ची गरज. एज आणि कॅच विकेट. 8 चेंडू 8ची गरज आहे अजूनही मॅच जिंकण्यासाठी. इथे मात्र फाईट करताना पाहायला मिळते फिल्डिंग टीम. आठ चेंडू 8 धावेची गरज. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. शॉर्ट चेंडू आहे. इथे मात्र टप्पा पडल्यावर आतमध्ये येताना आणि थोडी मिस फिल्डिंग पाहायला मिळतंय कॅप्टन कडून. 2 पूर्ण आणि 2 मात्र यावेळेस मिळतील. स्कोरबोर्ड 2 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 13 धावा. धावफलकावर 7 चेंडू आणि 6 धावेची गरज. श्याम नो स्ट्राईकला आणि आता स्ट्राईकवर आहे तो. शान यावेळेस सरळ कॅच. कडक प्रहार तेवढी चांगली कॅचिंग. मॅच एक चांगल्या वळणावर. 6 चेंडू आणि 6 धावेची गरज. इकडे आयोजक निखिल सर वाट बघतायत की चिठ्ठीमध्ये दुसरं नाव कोणाचं जाणार. कमालीचा मात्र चेंडू आणि तेवढाच चांगला मात्र कॅच. फॉलो थ्रू मध्ये यावेळेस कमालीचा कॅच केला जातोय. धावा झाल्यात 12 चेंडू मध्ये 13. बघा जो कॅप्टनने शेवटच्या चेंडूवर षटकार खेचला. सचिन आणि कुठे ना कुठे त्या धावा आता कामात येत असताना कारण की 6 मध्ये 6ची गरज आहे. शेवटच्या क्षणाला सचिनच्या बॅटमधून जो षटकार आला त्या धावा आता पाहिजेत. 6 चेंडू 6 धावेची गरज. गोलंदाज पाहायला मिळतोय. काहीतरी टाक.
6 चेंडू 6 धावेची गरज. इथे मात्र बघूया रनरअप चुकतोय. इथे मात्र रनअप चुकल्या कारणाने थांबतोय गोलंदाज. चांगला चेंडू आहे. इकडे मात्र डॉट पाहायला मिळतोय. वाईट चेंडू आलाय परंतु बघायला गेलं तर थोडा लेट यावेळेस डिसिजन परंतु वाईट आलाय. 5 ची गरज. 6 चेंडू 5 धावेची गरज. बँकेत पैसे कमी आहेत तर खर्च देखील कमी होणं गरजेचं आहे. आणि इकडे काय घडतंय बघा, अकाउंटमध्ये बॅलन्स कमी आहे तर खर्च देखील कमी करावा लागेल. या अवांतर धावा टाळाव्या लागतील. आणि तुम्ही 2 धावा बहाल केल्या समोरच्या संघाला आणि बॅट्समनला. आता मात्र 4 ची गरज आहे. 19 धावा होत्या आणि त्या डिफेन्स करत असताना चांगली कामगिरी केली होती 2 षटकामध्ये. परंतु त्यानंतरचा विचार केला आणि 3 धावा ह्या बहाल केल्यात. बॅक टू बॅक तिसरा वाईट. 6 चेंडू 3 ची गरज. आणि गोलंदाज आता मात्र गोलंदाजी मार्कवर येतोय तो म्हणजे चेतन येतोय, कारण की 3 सलग वाईट आले आणि त्यामुळे मात्र गोलंदाज बदलण्यात आलेला आहे. 6 मध्ये आता 3 ची गरज आहे. कुठे ना कुठे इकडे संधी होती कारण की विकेट पडत होते समोरच्या टीमवर इकडे दबाव काढण्याची, परंतु डॉट आले नाही आणि त्यामुळे मात्र इकडे फरक पडतोय. आता हलक्या हाताने सिंगल मिळेल. सिंगल मात्र इकडे मिळली तरी भरपूर आहे कारण की इकडे फक्त 2च पाहिजेत 5 मध्ये. 5 चेंडू आणि 2 धावेची गरज. फिल्डिंग अगदी क्लोज केलेली आहे कारण की त्याची गरज आहे. कारण की इकडे आता मागे राहून फायदा नाहीये. 5 चेंडू 2 धावा मॅच जिंकण्यासाठी. स्ट्राईकवर नवीन बॅट्समन. फटका इकडे सजवला आहे सरळ आणि निघून जाणार सीमा पार. चौकार. विनिंग स्ट्रोक विजय होताना आपल्याला पाहायला मिळतोय नंडोरे संघ. अभिनंदन. नंडोरे संघाच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. नंडोरे संघाच्या कॅप्टनला विनंती आहे कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. नंडोरे संघाच्या कॅप्टनला विनंती आहे. बघा ड्रॉ उडवण्यात येणार आहे तर कृपया करून नंडोरे संघाच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण या. कॉमेंट्री बॉक्स कडे या.